गाण्याचा एक एक शब्द आहे का हे गाणं प्रत्येक स्टेजला गावं अशी डिमांड मंडळ करताना मी गातो. या गाण्यातून मी दोन बापांची कहाणी सांगत असतो. एक तो बाप तो तरुण आहे आणि एक तो बाप जो या तरुण बापाचा म्हातारा बाप आहे. अगदीच लक्षपूर्वक आहे का. आधी या तरुण बापाची कहाणी सांगतो. या तरुण बापाच्या घरी एक पोरगी जन्माला येते. अगदीच गोंडा सुंदर पोरगी आणि त्या पोरीचं पालन पोषण तो मोठ्या प्रेमाने करतो. पण तो पालन पोषण करता करता ती पोरगी मोठी होईपर्यंत याला कधीतरी दारूचं व्यसन लागतं. मग याला दारूचं व्यसन इतकं लागतं की याच्या एका वाईट मित्राची वाईट नजर याच्या पोरीवर जाते. तो त्याच्या घरी येतो. त्याला पाच दारू पाजतो आणि त्या पोरीवर बलात्कार करतो. त्या निरागस जीवाचा त्या बलात्कारामध्ये जीव जातो. पण हा बाप नावाचा बाप त्याच्या आधाराची काठी बनू शकत नाही. आणि मग अशा वेळेस मायेनं काय करावं ऐका. काम होत नाही तेव्हा त्यांना काय हवं असेल आपल्याकडून. पोरींनो तुम्ही सुद्धा ऐका. तुमचे सासू सासरे तुमच्या घरी बसलेले असतील. काय हवं असेल त्यांना तुमचं सोनं नाणं चांदी गाडी बंगला दौलत हे नको. त्यांना फक्त एक शब्द विचारा. कुठून तरी तुम्ही बाहेरून आले की विचारा बाबा तुला चष्मा घेऊन देऊ का. हा तुझ्या गोळ्या सरल्या घेऊन देऊ. जेवढाच बाबा सासूबाई तुम्हाला ताट वाढून एवढं तरी तुम्ही बोललात तर त्यांना साऱ्या दुनियेची दौलत मिळते. पण ज्या तरुण बाबा ज्या म्हाताऱ्या बापाचा तरुण मुलगा असा दारू पिऊन झालेला असेल तर त्याच्या आधाराची काठी का बनेल. म्हणून तो म्हातारा बाप त्याला झहराची गोळी खायला देतो आणि म्हणतो मी तू मर. तुझी बायको गेली तुझा घरदार गेलं तुझी इज्जत गेली. मी इज्जतदार आहे. म्हातारा असलो तरी मी इज्जतदार आहे. मी इज्जतीने जगेन. तू मर. ऐका
थँक्यू सो मच. आणि आता लगेच आम्ही या नाटकाच्या अंतिम